गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला काल रात्री US मार्केटमध्ये काय ड्रामा झाला आहे ते आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस काल बदलला गेला आहे. कालपर्यंत इलॉन मस्क जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु आता ओरॅकलचा जो ओनर आहे तर तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालेला आहे एकाच रात्रीमध्ये. तर हे घडलं कसं काय? तर ओरॅकलनं जे काही गायडन्स अपवर्ड केलेलं आहे तर त्यामुळे काल ओरॅकलचा स्टॉक 40% ग्रीनमध्ये क्लोज आहे. 40%, खूप मोठी अमाऊंट आहे. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एकाच रात्रीमध्ये तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस झालेला आहे. चालायचंच, हे वर खाली होत असतं. परंतु बेसिकली त्यामुळे काय झालं तर काल एवढी चांगली गुड न्यूज असतानाही US मार्केट जे आहे तर ते आपण काय म्हणू शकतो की हाय लावून खाली येऊन क्लोज झालेलं आहे. यामध्ये जे काही S&P 500 आणि डाऊ जोन्स आहे ते ऑलमोस्ट आपण काय म्हणतो की रेडमध्येच क्लोज आहेत. फक्त नॅसडॅक जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे त्याच्यामध्ये ओरॅकलचं सुद्धा वेटेज जास्त आहे, त्यामुळे तो फक्त त्याच्यामुळे थोडासा ग्रीनमध्ये क्लोज आहे. परंतु तसं जर आपण पूर्ण चार्ट पाहिला तर चार्ट वरनं खाली येताना दिसतो ना की खालनं वर जाताना दिसतो. ओके, तर याच्यामागचं बेसिकली रिझन काय आहे? तर याच्यामागचं रिझन असं आहे की US काल जो काही इन्फ्लेशन डेटा आलेला आहे तर इन्फ्लेशन इन्क्रीज झालेला आहे मित्रांनो, की जी अगेन एक धोक्याची घंटा आहे. नॉट फॉर US, फॉर द होल वर्ल्ड. लक्षात ठेवा, त्यात आपणही येतो. त्यामुळे जर आपल्याला वाटत असेल की मार्केट प्रत्येक रेजिस्टन्स ब्रेक करून फक्त वरच जात राहील तर तो आपला गैरसमज आहे, हे लक्षात घ्या. आता दोन गोष्टी आहेत. म्हणजेच काय की इन्फ्लेशन US वाढलेलं आहे. कशाबद्दल? प्रॉडक्टमध्ये. म्हणजे जे टॅरिफ्स ट्रम्पने इम्पोज केलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट आता डेटामध्ये सुद्धा दिसायला लागला आहे. आणि साहजिकच आहे, त्यांनी जे काही सर्व्हिसेस आहेत तर त्याच्यावरती टॅरिफ इम्पोज केलेले नाहीत. तर सर्व्हिसेसमध्ये जे काही आपण काय म्हणतो की सर्व्हिसेस स्वस्त झालेले आहेत थोडक्यात, आणि गुड्स जे आहेत तर ते महाग झालेले आहेत. ओके, म्हणजेच काय की तो डेटा अशा पद्धतीने मॅनेज झालेला आहे की दिसायला जरी तो डेटा आपण काय म्हणतो की अंडर कंट्रोल असला तरी दोन गोष्टी जर त्यातल्या वेगळ्या केल्या, सर्व्हिसेस आणि गुड्स, तर गुड्समध्ये इन्फ्लेशन खूप जास्त आहे आणि सर्व्हिसेसमध्ये इन्फ्लेशन कमी झाले, त्यामुळे तो डेटा मॅनेज झाला आहे. परंतु तसं नाही आहे. मग साहजिकच आहे, ॲनालिस्ट काय एवढेही काही वेडे नसतात, ते सगळा अभ्यास करत असतात. त्यामुळे तिथे मार्केट वर गेलं होतं तर खाली पाडण्यात आलं. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस होण्याची आता गरज आहे. एका रात्रीत पूर्ण चित्र नेहमी बदलत असतं, यालाच स्टॉक मार्केट म्हणतात. आता दुसरी गोष्ट ते म्हणजेच ट्रम्पनं, साहजिकच आहे की काल आपण सगळ्यांनी पाहिलं की काल आपलं मार्केट एवढं गॅपअप ओपन होण्यामागं आणि सस्टेन होण्यामागं एकच कारण होतं, ते म्हणजे ट्रम्पने केलेलं स्टेटमेंट की आम्ही इंडियासोबत ट्रेड डील करतो आहोत. एक सॉफ्ट स्टॅन्स त्यांनी घेतला होता आणि त्याचा आपल्याला काल फायदा पाहायला मिळाला. परंतु एका दिवसात त्यांनी युटर्न घेतलेला आहे नेहमीप्रमाणे. तर मग काल त्यांनी जे युरोपियन युनियनचे जे काही आपण काय म्हणतो लीडर आहेत तर त्यांना काल बोलावून घेतलं होतं आणि ते गेले सुद्धा होते. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ट्रम्पने त्यांना सांगितलं आहे की युरोपियन युनियन म्हणजे युरोपचे जे काही सगळे देश आहेत ते सगळे मिळून इंडिया आणि चायना यांच्यावरती 100% टॅरिफ इम्पोज करा, कारण आम्ही सुद्धा टॅरिफ इम्पोज केलेले आहेत, तुम्ही ते करा, जेणेकरून रशियाला ते भाग पाडतील युद्ध थांबवण्यासाठी. ओके, म्हणजेच काय की ही गोष्ट आपल्यासाठी फार निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. कारण आपल्याकडे दोनच मोठे मार्केट्स आहेत, एकतर US नाहीतर दुसरं युरोप. US पेक्षा युरोपचं मार्केट फार इम्पॉर्टंट आहे. ओके, मग जर उद्या युरोपनं जर समजा तसे टॅरिफ इम्पोज केले तर फार मोठा आपण काय म्हणतो एक बॅकक्लॅश होऊ शकतो आणि इंडियाला झुकावं लागू शकतं, हे लक्षात घ्या. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे ते करतील का? तर माझा असा अंदाज आहे की ते करण्याची पॉसिबिलिटी, 100% टॅरिफ इम्पोज नाही करणार, थोडेफार करतील, परंतु ते त्यांना करावं लागेल. कारण जर त्यांना करायचंच नसतं तर युरोपियन युनियनचे जे लीडर आहेत तर ते ट्रम्पला भेटायला गेलेच नसते, मीटिंग झालीच नसते, हे लक्षात ठेवा. मीटिंग होती आहे, त्यांचा युरोपियन युनियनचा लीडर तिथे आहे, म्हणजे काहीतरी घडणार आहे, हे लक्षात घ्या. आता तिसरं जिओपॉलिटिकल रिझन आहे ते म्हणजे इस्रायलनं अचानक कतारवरती हल्ला केलेला आहे. ते तसं कालच झालेलं आहे, परंतु तिथे जे काही हमासचे लीडर्स आहेत त्यांना मारले फक्त. ओके,
म्हणजे कतार देशावर हल्ला नाही केला, तर कतारमध्ये राहणारे जे काही हमासचे लीडर्स आहेत त्यांना संपवलं आहे. परंतु कतारचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला इन्फॉर्म का केलं नाहीत? कारण तुम्ही आमच्या देशात येऊन इथे येऊन हल्ला केलात ना, मग तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करायला हवं होतं, आम्ही तुम्हाला हेल्प केली असती. परंतु आता कतारकडे रिझन आहे रिटॅलिएट करण्याचं. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर ऑइल प्राईस इन्क्रीज झालेले आहेत काल रात्रीपासून. म्हणजेच काय की तिथल्या पॉलिटिक्समध्ये, लोकल पॉलिटिक्समध्ये काहीतरी घडतंय आणि मे बी येणाऱ्या शनिवार रविवारमध्ये काहीतरी एक्स्कलेट होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे लक्षात घ्या की एवढं सोपं नाही आहे मार्केटला वर जाणं. कारण साहजिकच आहे की कालचा जर तुम्ही FISDAचा डेटा जर पाहिला ना, तर FISनं हार्डली फक्त 100 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे केवढा मॅसिव्ह डिफरन्स आहे ते पहा. आणि असं असताना सुद्धा काल आपलं मार्केट 25,000च्या वरती क्लोज करू शकलेलं नाही. ही सगळ्यात मोठी बॅड न्यूज आहे. कारण साहजिकच आहे, काल जर एवढा चांगला ट्रिगर होता, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत्या, तर 25,000च्या वरती क्लोज करणं खूप इझिली पॉसिबल होतं आणि मार्केट तिथे जाऊनही आलं होतं 25,000च्या वरती. परंतु आता 25,000च्या वरती जिथे मार्केट गेलं तो इटसेल्फ रेजिस्टन्स झालेला आहे. त्यामुळे एवढी सोपी गोष्ट नाही आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की कालपर्यंत सगळं चांगलं वाटत होतं, आज अचानक सगळं खराब वाटायला लागले. परंतु होप्सो पाहूयात काय होतं ते. त्यामुळे पैसे हातात असू द्या, कॉन्शियस व्हा. जेव्हा मार्केटमध्ये डिप मिळेल आणि असं वाटेल की आता इथनं काहीतरी होऊ शकतं चांगलं, तेव्हा आपण पुन्हा याच्यावरती चर्चा करूयात. परंतु तोपर्यंत थोडंसं कॉन्शियस व्हायला हवंच आहे हे लक्षात घ्या. आता US मार्केट कुठपर्यंत सरेंडर करणार नाही? जोपर्यंत फेडची मीटिंग होत नाही तोपर्यंत. येणाऱ्या 17 तारखेला फेडची मीटिंग आहे. त्यामुळे तोपर्यंत US मार्केट सरेंडर करणार नाही. हां, भले एका रेंजमध्ये राहील, व्हॉटएव्हर जे काय होईल ते होईल. तिथे काय डिसिजन येतो आणि तिथे जे इन्व्हेस्टर्स आहेत तर ते काय स्टँड घेतात मार्केटमध्ये, त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत हे लक्षात ठेवा. आता US मार्केट जे आहे तर ते ऑलरेडी खूप हाय लेवलला पोहोचलेलं आहे. म्हणजे एक बॅड न्यूज US मार्केटला क्रॅश करायला पुरेशी आहे. क्रॅश इन द सेन्स हार्डली एक 5-10%, कारण US मार्केट त्याच्यापेक्षा जास्त काही पडत नसते हे लक्षात असू द्या. परंतु त्यानं ग्लोबल सेंटिमेंट जे आहे तर ते डेंट होत असतं आणि त्यामुळे एवढं सोपं नाही आहे प्रत्येक गोष्ट मेंटेन करणं. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये हात भाजतात लोकांचे, ते इथे आणि अशाच पद्धतीने भाजत असतात. तर होपसो सगळं काही व्यवस्थित व्हावं. पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती या दरम्यान सुरू राहील. आता जर आपण आपले ADRs जे USमध्ये काम करतात ते जर पाहिले ना, तर ऑलमोस्ट जे काही टेक्नॉलॉजी ADRs आहेत तर ते रेडमध्ये क्लोज आहेत. फक्त रिलायन्सचा जो GDR आहे लंडनमध्ये तर तो पॉझिटिव्ह क्लोज आहे. म्हणजे मे बी आज रिलायन्स मार्केटला थोडासा सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल, परंतु IT मार्केटला ड्रॅग करेल. आणि बाकीचे तर आहेतच सोबत, म्हणजे ऑटो वगैरे, कारण जे ऑलरेडी खूप चालले होते ते इथून पुढे चालतील का, तर तसं नाही. ते त्यामध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळेल. तर पाहूयात काय होतं ते पूर्ण दिवसभरामध्ये. आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. हार्डली 5 ते 10 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह. त्यामुळे आता एक्झॅक्ट मार्केट कुठे ओपन होतं ते आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्या पद्धतीने आपल्याला पोझिशन्स ज्या आहेत त्या डेव्हलप कराव्या लागतील. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.